नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 2च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अंबरनाथमध्ये बोगस मतदार आणल्याचा आरोप करण्यात आलाय. संशयित बोगस मतदारांना अंबरनाथ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. भिवंडीतून बोगस मतदार आणल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. अंबरनाथच्या मातोश्री नगरमध्ये भाजपनं पैसे वाटल्याच्या आरोपावरून तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मतदारांना पैसे देण्याचं आमिष दाखवून मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. बारामतीतील अमराई भागातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये तुतारी गटातील उमेदवार आणि वंचितचे उमेदवार यांच्या पोस्टरवर अघोरी कृत्य करण्यात आलंय. पोस्टरवर लिंबू नारळाचा उतारा करून पोस्टर पोचल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेनं बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे. वाशिममध्ये प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन गेल्या अर्ध्या तासापासून बंद पडली आहे. मतदान ठप्प झाल्यामुळे मतदारांची तारांबळ उडाली असून मतदारांच्या रांगा लागल्यात. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असून एका केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय. प्रभाग क्रमांक 27 मधील ध्रुव प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावरील खोली क्रमांक 5 मधील ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं 20 मिनिटांपासून मतदान थांबवण्यात आलंय. त्यामुळे मतदारांची मोठी रांग लागली आहे. ठाकरे गटाकडून सलग 25 वर्ष नगरसेवक राहिलेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते प्रशांत वानखडे यांनी युवा स्वाभिमान संघटनेत प्रवेश केला. आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाकरे गट नेतृत्वहीन झाला असून त्याच्याकडे नेतृत्व नसल्यानं मी युवा स्वाभिमानीत प्रवेश करत असल्याचं प्रशांत वानखडे यांनी सांगितलंय. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील दाणे वस्ती इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याला 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बाहेर काढण्यात आलं. परिसरातील शेतकरी शेतपंप सुरू करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचं आढळून आलं. वनविभागाला माहिती देत बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. चंदगड तालुक्यात अण्णा नावाच्या हत्तीचं पुन्हा आगमन झालंय. तोडा मार्गे ते पाटणे वनक परिक्षेत्रापर्यंत हत्तीनं प्रवास केलाय. वनविभागाचं पथक हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. कोल्हापुरातील हातकणंगे कुंभोज मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरचा अपघात झाला. अपघाताच्या अनेक तासानंतरही महामार्गावर परिस्थिती जैसे थे आहे. रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यात. उरणमध्ये माजी सरपंच योगेश पाटील यांच्या वाहनाला कंटेनर चालकानं ओव्हरटेक करून धडक दिली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सरपंचाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.